ठाणे वर्तकनगर मधील इमारत क्रमांक 51, 52, 53 यामध्ये राहणारे पोलीस कर्मचारी यांचे काही वर्षापूर्वीच इमारत धोकादायक झाल्यामुळे स्थलांतर करण्यात आले होते। मात्र ही इमारत धोकादायक असूनही जमीनदोस्त न केल्यामुळे गेल्या आठवड्यात या इमारतीचा काही भाग कोसळल्यामुळे परिसरातील नागरिकांना किरकोळ दुखापत झाल्याची घटना घडली। शहरातील अति धोकादायक इमारती खाली करण्याचे काम महापालिकेच्या वतीने तात्काळ केले जाते। मात्र अशा धोकादायक इमारती त्वरित जमीनदोस्त न केल्यामुळे परिसरातील लोकांचा जीव धोक्यात आला आहे। त्यामुळे इमारत कोसळून मोठी दुर्घटना टाळण्यासाठी वेळीच सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारत जमीनदोस्त करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस व ओवळा माजी विधानसभा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी निवेदनाद्वारे केली। पुनर्विकासाकरिता विकासक महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून इमारती धोकादायक ठरवतात। मात्र वर्तकनगर मधील इमारत क्रमांक 51, 52, 53 या 2018 मध्ये धोकादायक असल्यामुळे रिकाम्या करण्यात आल्या होत्या। तरीही जमीनदोस्त करण्यात न आल्यामुळे ये जा करणाऱ्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांच्या तसेच मध्यमागी असलेल्या पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतू नये याकरिता तात्काळ तोडकाम करावे असे निवेदन संदीप पाचंगे यांनी केले आहे। सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।